मी उचलतो, तुम्ही बघा पहिला. इथं वाकून बघा पहिला. मागे घ्या, मागे सरका. हा ते काय करतो बघा तो बघा हा मुलावर थांबा. बरोबर खाली तू खड्डा रेडी हाय हो. काढ रे फोटो, काढ रे फोटो, काढ रे काढ रे. जाऊन थांबा. नाही आता काय ते टेकालो वा काय. काढ रे, काढ रे. तुमचे टकला तर तुम्ही वर करावं. हा दिसू जायला हा. आणि 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 जरा उचला, भैर भैर भैरवलाय उचला वर. हा जा रे, वर वर उभे रे. काढल्यास जमाना गेले. उठारे उठार बाजूस. लहान मुलगा शूट करतोय. रेल्वे स्टेशन आहे दिसूर, तुमच्या बाजूला बघू शकता. रेल्वे लाईन आहे आणि मध्येच ठिकाण होतं. मोठ्या प्रमाणात घोणसा, खरं तर चौथा कॉल लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूला खूप पण येऊ शकतात. रेल्वे लाईन जवळ आहे तरी पण साप आला. आणि इथे हा बाजूला सगळी घरं आहेत, लक्षात घ्या. आणि साधारण मध्ये मध्ये गॅप असतोय त्यावेळेला साप येतात आणि मध्ये येत नाहीत. दिवाळीपासून म्हणजे जवळपास ऑक्टोबरपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात साप बाहेर पडतोय. आता बीड नव्हतं, झाडी फक्त वरती गवत होतं ह्याच्यावरती म्हणून साप सापडला. त्यातही पळून जाऊ शकतात. मोठी झाडी असली त्यातनं सापडत नाही, लक्षात घ्या. हा मात्र आरामात सापडला म्हणून बघत राहणं आणि जागा ती सिच्युएशन आहे, ती परिस्थिती कशी आहे ह्याचा विचार करून साप पकडायला फोन करणं पण फार महत्त्वाचं आहे. साधारण 5 वर्ष वयाचा साप आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात आता बेळगावात काम करण्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी भयंकर काळजी घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्या हा साप हातपाय पडला तर चावतात. आम्ही काय करायला गेलो, पळाला लावलाय तो, तुम्ही बघितला. स्वतःहून चावत नाहीत, पण काळजी मात्र घ्यायला पाहिजे. आपला हातपाय पडला तर चावू शकतात, हे अतिशय महत्त्वाचं आहे. साधारण 5 वर्ष वयाचा हा घोण जातीचा अजगर नव्हे, काही लोक अजगर म्हणतात, घोण जातीचा साप आहे. धन्यवाद.